कार्यक्रम झालेला आहे. तुम्हाला कदाचित आठवत असेल, तुम्ही 12वीला असाल, 11वीला असाल, 9वीला असाल, तर मागील 2-3 वर्षापासून स्कूल कनेक्ट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि स्कूल कनेक्ट कार्यक्रमाच्या माध्यमातून NEP काय आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी काय आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 असं आपण त्याला नाव दिलं आहे. तर ही पॉलिसी काय आहे, पॉलिसीतून तुम्हाला काय शिकायचं आहे याचं पूर्ण उजळणी त्या स्कूल कनेक्ट कार्यक्रमामध्ये झालेली आहे. जर कदाचित तुमच्यापर्यंत आलं नसेल तर आज आपल्याला त्यावर थोडक्यात प्रकाश टाकायचा आहे. तसं NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी व्यापक स्वरूप आहे. मी तुम्हाला फक्त शॉर्टमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी थोडक्यात सांगणार आहे. आतापर्यंत शिक्षण काय, मी तुम्हाला काल शिक्षण पद्धतीमध्ये स्तर सांगितले. प्राथमिक शिक्षण व्यवस्था, माध्यमिक, त्यानंतर उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण अशा प्रकारचे 4 स्तर आपल्या व्यवस्थेमध्ये आहेत आणि त्यामध्ये शेवटचा स्तर म्हणजे उच्च शिक्षण, ज्याला की तुम्ही आता काही दिवसापूर्वी प्रवेशित झालेले आहात. तर यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, यापूर्वीची परीक्षा पद्धत कशी होती किंवा अभ्यासक्रमाची पद्धत काय होती आणि 2020 हे धोरण आपण स्वीकारलं नवीन एज्युकेशन पॉलिसीचं, त्यानंतरच्या अभ्यासक्रम पद्धतीमध्ये काय बदल झालेला आहे. आता आम्ही आहोत त्या जुन्या शिक्षण पद्धतीमध्ये आणि मधली बॅच म्हणजे 2022 पर्यंतची बॅच ही CBCS असेल, CBS असेल या पॅटर्न मध्ये आणि तुमची बॅच आहे ती नवीन एज्युकेशन पॉलिसी का नवीन शिक्षण धोरण. तर यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, तुमच्या डोक्यावर कदाचित ओझा असेल की आता आम्हाला नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय शिकायचं आहे काय नाही, प्रश्न पडला असेल तुम्हाला. आतापर्यंत तुमचे वडील ग्रॅज्युएशन झाले असतील किंवा भाऊ ग्रॅज्युएशन झालं असेल, बहीण ग्रॅज्युएशन झाली असेल, त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की अरे तुम्ही BA ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला हे शिकावं लागेल, BSc ऍडमिशन घेतल्यानंतर हे शिकावं लागेल, BCom ऍडमिशन घेतल्यानंतर हे शिकावं लागेल. आतापर्यंतची जी काही पारंपरिक शिक्षण व्यवस्था होती ती आता बदलून नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय झालेलं आहे. पूर्वी काय होतं बघा, याच्या आधी प्राचीन काळामध्ये शिक्षण व्यवस्था कशी होती, गुरुकुल पद्धती होती. हे की नाही, गुरुकुल पद्धती ऐकली का तुम्ही, टीव्ही मध्ये पाहिली, पिक्चर मध्ये पाहिली. गुरुकुल पद्धती, मुलांना त्या ठिकाणी जायचं आणि त्या गुरुच्या सानिध्यात शिकायचं आहे ना, आणि नंतर गुरुकुल ते कुलगुरू अशी ही सिस्टीम आली. विद्यापीठाचा प्रमुख कोण असतो, कुलगुरू. गुरुकुलचा प्रमुख सुद्धा तो असतो. पुढे सगळे तर ही व्यवस्था परत एकदा होऊ घातलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. गुरुकुल पद्धतीमध्ये सर्व शिक्षण एकाच छत्राखाली मिळत होतं. तर त्याच पद्धतीने या गुरुकुल व्यवस्थेचा पुन्हा एकदा आपल्याला उगम झालेला असं आपल्याला म्हणता येईल. मधल्या काळामध्ये काय होतं, पारंपरिक पद्धतीनुसार तुम्हाला वेगवेगळे अभ्यासक्रम शिकत असताना अनेक विषयाचा अभ्यास करावा लागत होता है ना, आणि त्यामध्ये जनरलिस्ट आणि स्पेशलिस्ट असा जो प्रकार असतो तो प्रकार राहिलेला नव्हता. परंतु NEP मध्ये आता तुम्हाला 3 वर्षाची डिग्री असेल, त्यानंतर त्याच्यामध्ये परत तुम्हाला ऑनर्स डिग्री असेल आणि ऑनर्स विथ रिसर्च 4 वर्षाची डिग्री त्याला. असा सुद्धा पॅटर्न तुम्हाला पुढे म्हणजे शिकायला मिळेल. तुम्हाला जर असं वाटतं की मला एकाच विषयात BA इन पॉलिटिकल सायन्स, BA इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, BA इन फिलॉसॉफी, BA इन मराठी, BA इन इंग्लिश असं शिकायचं असेल तर ती ऑनर्स डिग्री सुद्धा या NEPच्या माध्यमातून तुम्हाला वाटलं की मला रिसर्च सुद्धा या विषयामध्ये करायचा आहे, एखाद्याचा फिजिक्स असेल, एखाद्याचा केमिस्ट्री असेल, एखाद्याचा मायक्रोबायोलॉजी ग्रॅज्युएशनचा विषय असेल, तर त्या विषयामध्ये फर्स्ट इयर ऍडमिशन घेतल्याच्या नंतर तुम्ही 4थ्या वर्षापर्यंत अगदी रिसर्च PhD करेपर्यंत सुद्धा तुम्ही सुरुवातीला येऊ नये, तो त्याच्या मागचा उद्देश. आणि परीक्षेला बऱ्याच ग्रंथालयामध्ये मी बघितलं, लायब्ररीमध्ये बघितलं की एक्झामच्या आधी पुस्तकं जमा केल्या जातात, पण आपल्या कॉलेजमध्ये एकमेव असं ग्रंथालय आपलं या कॉलेजची सिस्टीम की विद्यार्थी एक्झाम चालू असताना बुक इश्यू करतात, एक्झाम झाल्यावर ते रिटर्न करतात किंवा कॉलेज चालू झाल्यावर रिटर्न करतात. तरी सुद्धा विद्यार्थ्यांना इथं कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्याच्याकडून दंड वसूल केला जात नाही. ग्रंथालयामध्ये तुम्ही आल्या एक मास्टर असतो, तो मास्टरवर सिग्नेचर करायची की बुवा तुमची तिथे एंट्री तयार होते की हा विद्यार्थी आला. त्याच्यानंतरची समोरची प्रक्रिया आहे, तुम्हाला जे पुस्तक इश्यू करायचं ते कपाटाजवळ सुद्धा तुम्ही जाऊ शकता. ओपन असेल आपले
परमिशन आहे त्या लायब्ररी ग्रंथालयामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, वाचाल तर वाचाल. जर तुम्ही ग्रंथालयाचा खरोखर उपयोग जर घेतला तर तुम्ही वाचाल तर वाचाल. कॉलेजमध्ये आल्यावर ग्रंथालय तुमच्यासाठी आहे. कॉलेजच्या बाहेर गेल्यावर तुम्ही जिल्हा ग्रंथालयामध्ये जाऊ शकता. वाकाटक वाचनालय आहे आपल्या इथं. ग्रंथालयाच्या म्हणजे गेल्यानंतर तुम्हाला जे ध्येय गाठायचं ते तुम्ही गाठू शकता. आणि तुम्ही खरोखरच तुम्ही नशीबवान आहात की आपल्या इथे जे सब्जेक्ट आहेत एमपीएससीच्या माध्यमातून ते बाकीकडे नाही. तुम्ही ऑब्झर्व करा आणि खरंच तुम्ही त्या सब्जेक्टचा आणि ग्रंथालयाचा उपयोग घ्या. आणि तुम्हाला शुभेच्छा. जय हिंद.